तुझं कधी आलं की हा पिक्चर लागला दिसत नाही याच्या आधी? कोल्हापूरला कुठला पिक्चर नाही पहिल्यांदाच. ॲक्च्युली तुम्हाला सांगतो म्हणजे मी पहिल्यांदाच ही आल्या मला पण मी पहिल्यांदा हिला घेऊन आले माझ्यासोबत म्हणजे पहिल्यांदा पिक्चर बघायला नाही मग आता मराठी पिक्चर आहे म्हणून आलो आहे आणि तसा पण आता ट्रेंडिंगला कांतारा चालू आहे पण कांतारा काय बघायचा नव्हता आम्हाला मराठीच हिला करणार नाही ना त्यामुळे आम्ही मराठीच म्हटलं बघूया आणि हे 15 दिवसापूर्वीपासून सांगत मी भाऊ कांतारा पिक्चर बघायचा आपल्याला नाही सॉरी कुठला दशावतार पिक्चर बघायचा आहे तर हिला सुट्टीच मिळाली नाही मग आता हे दिवाळी सुट्ट्याने योगायोगाने एकच शो आहे ते पण 1:45चा त्यामुळे आम्ही ते बुकिंग केलेलं आणि आलेलो ते विंचूमधला ते दिलीप प्रभावळकर त्याचंच पिक्चर आहे की ते 80 वर्षाचा आहे ते मग ना त्यासाठीच तुला पिक्चर बघायला आणले मग तेच तोच माणूस आहे 80 वर्षाचा हिरो आहे मग त्या पिक्चरमध्ये त्याच्यासाठी तुला पिक्चर बघायला आणला आहे मी आता मग दुसरा इथं ह्याचा पिक्चर होता की कांतारा आहेच की मग तुला कळणार नाही तो पिक्चर हां मग काय तू आता झोपू नकोस म्हणजे झालं पिक्चर बघताना आहेच म्हणजे काय अंधार असते आत काय कळत नाही तू झोपलीस का नाही ते जे किती 5-6 बुकिंग आहे मम्मी फक्त 5 ते 6 लोक असतील मला असं वाटतंय हो 3 नंबर स्क्रीनला लागणार आहे पहिल्यांदा मम्मी तेच निघालीस अजून या थिएटरमध्ये कोणीच नाही वाटतं सगळे रिकामच आहे हां सगळे रिकामच आहे केवढी मोठी स्क्रीन आहे थिएटरमध्ये कोणच नाही हां कोणच नाही रिकाम आहे सगळे चल समोर बघायला पाहिजे कारण विषय कसा आहे माझ्या काय आपलं तिकीट कुठलं आहे ते सांगतो आता चालू व्हायला आणि 4 मिनटं आहे लाईटी बंद होते आणि चालू होते कसं वाटलं तुला हां मी म्हटलं झोपतेस काय तू हां किती लागले बघायचं मग असे काहीच नव्हत्या तरी आमची गाडी आहे का नाही हाय सरकून लावली आहे ते इथंच लावलेली गाडी माझी आता तुम्हाला सांगायचं म्हणजे मिसळ खायला थांबले कारण तिथं आम्ही काय खाल्लंच नाही कारण पिक्चर बघताना मला ते आवडत पण नाही आणि तिथं महाग पण आहे तर मला माहिती आहे सांगतो आयनॉक्समध्ये मिळते तर मला ते महाग आणि आता इथं मिसळच खायची माझी इच्छा झाली मग आता मागच्या वेळी मी ते मिसळ खाऊन गेलेलो यांचा व्हिडिओ पण मी टाकलेला की स्वामी मिसळ मिळते म्हणून कोल्हापूरला कधी गेला असा तर जावं म्हणून तर तिथंच आता मी आले ते ना पिक्चर कसा वाटला सांग आता तुला आवडला लई दिसेन किती वर्षानं आली टॉकीला तरी बघायलाच नाही कोल्हापूरची टॉकीला पिक्चरच कधीच न खरं टॉकीला गारगोडीत कधी बघितलेलंस किती वर्षापूर्वी कुठला पिक्चर बघितलेलास रामायण कधी लागला का माहीत नाही रामायण लागला तर ते बघायला त्याच्यावर टॉकीची बंद झाली नाही आपलं लागलं असेल पण बघितलं ना कितीला पिक्चर आवडला काय मस्त मजा मारामारी एवढी नको मला असं वाटतं म्हणून मला हे पिक्चर आवडला वेळी आलेलो त्यावेळेस माझ्या डोळ्यात हे गेलेलं आठवतं का लिंबू उडलेलं वा मी आणि आकाश आलेलो आकाश एवढ्याच मी आणि ते आलेलो चल अखेर आता आमचं नाश्ता झाला कारण मला लई इच्छा झाली खायची त्यामुळे मी खाल्लेलं ते मी म्हटलं किल्ले हे पंत्या लावल्या वाटतं लोकांनी गल्लीत अजून तर काय लावाने तर फायनली आता घरात पोचलो आहे मी आणि घंटा आला आहे तर गाडी चालून तुम्हाला माहिती आहे कोल्हापूरपासून जा ये आणि तिथं पण बसून गाडीवर पण बसून त्यामुळे जरासं धोका लागले आता तर चला आता पंत्या तेवढं लावून घ्या कारण दिवाळी कालपासून सुरू झाली आहे तुम्हाला माहितीच आहे गाडीवरून केस पागीस केल्या तुझी आता ते बेल्ट ला तेवढ्या दिलं तर सकाळी तुला आता नको म्हटलं सकाळी चष्मा तर विषय काय मित्रांनो तुम्हाला सांगतो की मला हे पिक्चर मम्मीला दाखवायचा होता म्हणजे मराठी कुठला पण एक पिक्चर मम्मीला दाखवायचा होता म्हणजे कुठला पण असू दे थिएटरला नेऊन दाखवायचा होता कारण माझे ज्यावेळी पिक्चर आहे ना त्यावेळी तिला थिएटरमध्ये कसं असते काय असते हे माहिती होते म्हणून मी आयनॉक्सला घेऊन गेलेलो आणि मराठी पिक्चर कुठला दाखवायचा होता तर मग कुठला पण येईल ते दाखवायचा होता पण योगायोगानं आला तर दशावतार आला मग दशावतार आल्यावर काय केलं मम्मीला म्हटलं ह्या आठवड्यात जाव्या किंवा पुढच्या आठवड्यात जाव्या असं म्हणून तिला काय रविवारची सुट्टीच मिळाली नाही मग रविवारची सुट्टी मिळाली नसल्यामुळे म्हटलं आता लावली मग शेवटी 2 आठवड्यात जाणार पिक्चर काय जातोय 2-3 आठवड्यात कमी होते तरी पण कसं झालं की म्हणजे शिल्लक एक होता रविवार आणि एकच सेव होता तो आम्ही बुक केलेला आणि तो बुक केला मग जाऊन बघून आलो कारण माझ्या आता काही जेवायची इच्छा नाही आता जरासं दूध प्यायचं आणि झोपायचं आता आंघोळ झाल्या आणि आता मी आवरले कारण माझं लाईटचं सारखी ये जा करायला आणि मला आज जरा जायचा फोटो काढायला ते लहान बाळाचा फोटो काढायचा तर तुम्हाला माहिती आहे लहान बाळाचा फोटो काढणं म्हणजे किती मुश्किलीचं काम आहे कारण ते समोर बघतच नाही त्याला असं बोलवून असं करायचं मग 11 वाजेपर्यंत मी म्हटलं त्यांना आवरा आणि त्याच्यानंतर मग आपण फोटो काढायला मी येतो आणि बघूया आणि आज दिवाळी असल्यामुळं सगळीकडे फटाक्यांचा आवाज मला यायच लागला आहे
तर मित्रांनो मी आता नाश्ता करायला. नाश्ता म्हणजे काय की एक नवीन एक डिश तयार केला म्हणजे मी स्वतःची. तर तुम्हाला सांगतो काय आहे विषय, टॉपचा विषय आहे. मी आता खाली आपलं चिरमुराचे गोळा असतात, जे गोळात आपण हे केलं असतं बघा, यात्रेनं वगैरे मिळतात, माहिला वगैरे मिळतात ते. तर ते गोळं मी दुधात घातलं आणि पूर्ण असं म्हणजे असं ते भिजवून घेतलं आणि त्याच्यानंतर खाल्लं. तर गोड पण लागते आणि दुधामुळे तिला टेस्ट पण येते चिरमुऱ्याची. खतरनाक म्हणजे खतरनाक, एवढं भारी वाटते. मला लय आवडलं ते, कारण पहिल्यांदा काहीतरी नवीन करून बघूया असं म्हणून मी केलेलं. काय करायलास रे? का बसलाव? का बसलाव सांग? का बसलाव? हां काय का बसलाव सांग? हां होय काय विषय काय मित्रांनो, दिवाळीतनं आमचा प्लॅन काय राहते. हिनं मला बोलवून घेतला इथं सायराच्या घरात. आम्ही संध्याकाळी उद्या जायचं प्लॅन. उद्या संध्याकाळी म्हणजे 21 तारखेला संध्याकाळी करायचा. तर कसा विषय मित्रांनो की उद्या नियोजन करायचं आहे. मग आता हे इथं 5 मिनटं पण व्हाय नसतील तर इथं नियोजन लागलेलं आहे आणि बक्षीस पण 2 जमा झाल्यात. आता पुढे पुढचं काय काय होते. फाईट लावून झाली. माझा लावला असता की नाही साऊंड बंद पडला असता. तर आता माझं जेवण झालंय सकाळचं आणि आता मी जरा चाललोय बाहेर फिरायला, कारण ज्यानं माझं बुकिंग केलेलं कालचं याचं पिक्चरचं तिकीट त्याला जरा भेटून येतो, कारण ते पुण्याला असते कामाला मुंबईला. जरा भेटून येतो. तुम्हाला माहिती आहे ते गावालाच माणूस आहे आमच्या, कारण मला ते बुकिंग करायला जमलं नाही म्हणून त्याला म्हटलं तू मार बुकिंग. बसलाय मोबाईल बघत बघा. काय करायचं सांगायला येणार याला पहिल्यांदाच मी बघितलंय. तुमच्या कंपनीत चालते रे कानातलं नाही काय पोरीने लावायचे असते लिस्ट नाही ते आता हे दिसणार युट्यूबला दिसणार बघ की ए नाही वाडीत असं पात्र आहे. काय करायचं लाव पण करायचं सिटीत पण लावत नाही ते तू इथं लावा लागला. बाबा वर्क फ्रॉम घेतलं देते पाहिजे. धन्यवाद विराज, तुम्ही आमचं खूप प्रेम दर्शवल्याबद्दल तुमचे आम्ही सत्तशा आभारी आहे. रसवंती गृह आहे आमचं. मस्तपैकी मी स्वतःच्या हाताने रस घेणार आहे आता. रस काय जातो चांगला असते, मला सवय झाली कधी तरी येते मी. आमचं दुकान आहे. मला काय बरं पण घालायला आवडत नाही, लय गार असते. मला नॉर्मल रसच प्यायला आवडते. मस्त एक ग्लास एकदम भारी आहे. ऊस पण आता गोड झाला थोडा, त्यामुळे चांगला रस लागते. 5-6 महिने कंटिन्यू रस मिळणार तुम्हाला हे दुकानात.